आणि बहिणींनो, निसर्गाचा आम्ही अभ्यास करत नाही आणि जे निसर्गाचा नीट अभ्यास करतात ते कधीही म्हणणार नाहीत की देव अस्तित्वात नाही आहे. आम्ही विमान शोधलं म्हणून आम्ही कॉलर कडक करतो विमान, पण विमान असं प्रचंड असतं, त्याच्या आतमध्ये बरीच इंजिन्स असतात. पण एवढीशी चिमणी आकाशात कशी जाते हो? तिच्या आतमध्ये इंजिन्स कुठे आहेत? आणि चिमणीपेक्षाही लहान पक्षी आहेत. मधमाशी, माशा कशा आकाशात उडतात? त्यांच्या आतमध्ये इंजिन्स कोणी बसवली? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वराची सगळी निर्मिती जी आहे ती प्रचंड ज्ञानाने आणि बुद्धीने भरलेली आहे. सायन्स आपल्याला शिकवतं की पाऊस पडल्यानंतर पाणी आपल्या डोळ्यात जाऊ नये म्हणून डोळ्याच्या वर हे केस आलेले आहेत. आपल्या सगळ्यांच्याकडे केस असतात ना, इकडे कशाला केस असतात हो? कशाला केस असतात? पाणी आंघोळ करताना पाणी डोळ्यात जाऊ नये, पाण्याला वाट करून द्यावी म्हणून इथे थोडा उंचवटा असतो, उंचवटा, आणि मग पाणी असं जातं, डोळ्यात जात नाही. शरीराची रचना कशी केली देवाने? एक डोळा इकडे, एक डोळा इकडे. कुणाचा एक डोळा इकडे आहे का बघा, जरा चेक करा. एक इकडे आहे का? नाही, जरा चेक करा. हालेलुया. बरोबर. डोळे समोर, डोळे वरती, पण एकदम वरती नाही. एकदम वरती काय होईल? मग पडल्यावर फुटतील. बरोबर. आणि मेंदू कुठे आहे? मेंदू, हा, या सगळ्या शरीराचं हेड ऑफिस कुठे आहे? हेड ऑफिस इकडे आहे. आणि त्या मेंदूला कवच कसं केलं आहे? मजबूत. मेंदू असतो नाजूक, पण त्याला कवच मात्र फक्त भारी आहे. मेंदूला इजा पोहोचू नये म्हणून देवाने काळजी घेतलेली आहे. शरीरामध्ये दोन अवयव महत्वाचे आहेत, एक मेंदू आणि एक हृदय. हृदयाला पण कशा बरगड्या दिलेल्या आहेत, प्रोटेक्शन, हेवी प्रोटेक्शन. हे सगळे बरगड्या म्हणजे सिक्युरिटी गार्ड्स आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक मानवी शरीर आणि मग बाकी सगळे प्राणी, फळं, झाडं, सूर्य, आणि ही सगळं एक झालं, एक आकाशगंगा. आणि मग अशा हजारो लाखो आकाशगंगा आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही जी निर्मिती आहे देवाची, त्याच्यातनं दिसतं की देवाकडे प्रचंड ज्ञान आहे आणि प्रचंड बुद्धी आहे.